राजे शामियाने बाहेर पडले. त्यांनी आपल्या फौजेसह राजापुरात प्रवेश केला. ज्या व्यापाऱ्यांनी खंडणी दिली होती तेवढे वगळून बाकी सर्व सावकार आणि व्यापारी यांना संपूर्ण लुटण्याची आज्ञा राजांनी दिली. राजांचे लक्ष इंग्रजांच्या वखारीकडे होत गेले. तटबंदीने बंदिस्त असलेल्या वखारीकडे बोट दाखवून राजांनी आज्ञा दिली, टोपीवाल्यांची ही वखार पुरी लुटा. कुदळी लावून खंडती करून लूट करा. जेवढे टोपीवाले सापडतील तेवढे गिरफ्तार करा. कुणी शस्त्र उगारलं तर त्याची गय न करता सरळ कत्तल करा. संतापलेल्या राजांचा आवाज एकदम नरम बनला. ते आपल्या शेजारच्या हवालदाराला म्हणाले, बाळाजी आवजी नामक माणसांचा जारीनं तपास करा. त्याचा शोध करून त्याला आमच्यासमोर हजर करा. राजापूरची लूट सुरू झाल्याचे पाहून राजे परत शामियानात आले. सायंकाळपर्यंत लूट चाललेली होती. लुटीचा माल राजांच्या समोर येऊन पडत होता. शामियान्याबाहेर लुटीच्या इतर सामानांचे ढीग लागले होते. पितळ, शिसे, तांबे, लोखंड, कथील, काच, सुवर्ण, चंदन, कस्तुरी, केशर, नाना प्रकारची औषधे, गेंड्यांची शिंगे, राळ, शिलाजीत, मेण, मसाल्याचे नाना जिन्नस लुटीमध्ये होते. राजापुरातील वखारीच्या गाड्या, घोडे, बैल जप्त करून लुटलेला माल आणि अगणित संपत्ती बंदोबस्तात राजांनी गडावर पाठवून दिली. वखारीचे सर्व इंग्रज कैद केले गेले. रेव्हिंग्टनला व त्याच्या साथीदारांना सोनगडात कैदेत ठेवण्यात आले. इतर इंग्रजांना दुसऱ्या गडावर कैदेत टाकले. शिवाजीच्या क्रोधाचे पहिले प्रत्यंतर इंग्रजांना आले. राजे वाट पाहत होते. हवालदार आत आला आणि त्याने वर्दी दिली. हुकुमाप्रमाणे बाळाजी आवजीला आणले आहे. राजे अधीर होऊन म्हणाले, त्याला आमच्या समोर घेऊन या. आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. बाळाजी आवजीला आणले गेले. राजे त्या तरुणाकडे पाहत होते. बिचारा घाबरून थरथर कापत होता. राजांच्या कानांवर स्त्रीचे रडणे पडले. त्यांनी विचारले, कोण रडतंय? बाळाजीची आई आहे महाराज, त्यांना आत पाठवा. एका वृद्धा धावतच आत आली. तिच्याबरोबर तिघे होते. त्या बाईने एकदम राजांचे पाय धरले. ती म्हणाली, राजे, आम्ही गरीब, आमच्याजवळ काही नाही हो. राजांनी त्या वृद्धेला उठवले. ते म्हणाले, आई, काळजी करू नका. आम्ही तुमच्या बाळाजीला कामासाठी बोलावलं आहे, गुन्हा केला म्हणून नाही. त्या बाईला धीर आला. ती म्हणाली, राजे, काय सांगू माझी कर्मदशा. माझे मालक सिद्धीकडे दिवाण होते. सिद्धीची मर्जी फिरली. त्यांनी माझ्या मालकांना, दिरांना मारलं आणि मला माझ्या 3 मुलांना गुलाम म्हणून विकायला पाठवलं. राजे, खलाशांना माझी दया आली. त्यांनी आम्हाला मस्तकला न नेता राजापूरला आणलं. इथं माझा भाऊ व्यापार करतो. त्याचं नाव विसाजी शंकर. त्यानं ओळख न दाखवता आम्हाला विकत घेतलं. त्याच्याच आश्रयानं आम्ही पोरं जगवतो. ती पाळी आता येणार नाही. राजांनी आश्वासन दिले व मागे उभ्या असलेल्या प्रौढ गृहस्थाकडे वळून राजांनी विचारलं, तुम्ही यांचे भाऊ विसाजी शंकर ना? जी. व्यापार करता? होय महाराज. राजे खेळकरपणे म्हणाले, मग तुमची लूट झाली असेल नाही? नाही महाराज. का झाली नाही? मी आधीच खंडणी भरली महाराज. असं? राजे चिटणीसांना म्हणाले, चिटणीस, यांची खंडणी परत करा. ही आपली माणसं आहेत. यांना कौल देऊन कसली तकलीफ होत नाही हे पहा. बाळाजीकडे वळून राजे म्हणाले, बाळाजी, इथले जुलूम, अत्याचार यांचं जे पत्र तुम्हीच आमच्याकडे रवाना केलं त्याची खात्री तुमच्या मातोश्रीच्या कथा ऐकून झाली. ते पत्र तुम्हीच लिहिलंत ना? जी. तुमचं हस्ताक्षर आम्हाला आवडलं. आम्ही नुसत्या धनासाठीच मोहिमा करतो असं नाही. आमच्या राज्याकरिता तुमच्यासारख्या गुणी माणसांचीही जरूर भासते. तुम्ही आमच्या पदरी यावं अशी इच्छा आहे आमची. ते माझं भाग्य समजेन महाराज. बाळाजींनी पाय शिवले. राजे म्हणाले, उठा तुम्ही. तुमचे बंधू आणि तुमच्या आई सर्व मिळून राजगडावर चला. चिटणीस, यांना खर्चाची रक्कम द्या. राजगडावर तुमचं काम सांगू. राजांना बाळाजी आवजी दप्तरी आल्याचे समाधान वाटत होते. राजापूरची व्यवस्था लावून राजे तळ उठवण्याचा विचार करत होते.
हातासरशी पुढचा मुलूक काबीज करण्याचा त्यांचा इरादा होता. तोच संगमेश्वरहून विठोजी आल्याची वर्दी आली. विठोजी सांगत होता, त्यावर राजांचा विश्वास बसत नव्हता. विठोजी सांगत होता, संगमेश्वरला आपल्या हुकुमाप्रमाणे तानाजीची व पिलाजीराजांची फौज तळ देऊन होती आणि फौज बेसावत असताना रात्री अचानक पालवणचे राजे जसवंतराव यांनी व शृंगापूरच्या सुरव्यांनी छावणीवर हल्ला केला. 3 तास लढाई चालली. तानाजीनं शर्तीनं लढत दिली. पहाट होत असता सुर्वे पळून गेले. याच सुर्व्यांना राजांनी अभय देऊन संगमेश्वरच्या छावणीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. सुर्व्यांनी फार चांगले लक्ष ठेवले. ती बातमी समजताच राजांनी राजापूरचा तळ उठवला आणि ते माघारी वळले. राजांनी संगमेश्वर गाठले. राजे तळावर येत आहेत हे कळताच तानाजी पुढे आले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजे साऱ्यांचे कौतुक करीत होते. सुर्व्यांच्या हल्ल्याला ज्या धैर्याने लढत दिली तिचा अभिमान राजांनाही होता. राजांनी विचारले, तानाजी, तुम्ही भेटलात, पण आमचे दुसरे सेनापती पिलाजीराव कुठं आहेत? तानाजी हसला. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर ते हसू होते. तानाजी म्हणाला, राजे, ते तुमच्या मोहर यायला लाजत्यात. का? त्यासनी मी दगडाला बांधलं म्हणून. दगडाला बांधलं? राजांनी आश्चर्यानं विचारलं. पण का? राजे, रातीचं गनिम अचानक उतरलं. सारी छावणी बेसावत. काय होतंय कोण आलं काळी पातूर जरा गोंधळ झाला. अन काय पिलाजी नीलकंठाला सांगाया म्हणून गेलं तर गडी पसार म्हणजे बामन लागला की पळाया. मग काय करणार? तसा गेलो आणि पळणाऱ्या पिलाजीला गाठलं. म्या म्हणालो, अरे इथं सारी आपली माणसं रगत सांडतात आणि पळतोस कुठं? पर ऐकच ना. मग घेतलं वालं आणि बांधल्या दगडाला. म्या म्हणालो, बघ कशी लढाई असते ती. सारे हसले, पण राजे गंभीर होते. ते म्हणाले, पिलाजीरावांना बोलवा. थोड्या वेळाने शर्मिंदा झालेला पिलाजी समोरून येताना दिसला. पिलाजी म्हणजे पुरंदरच्या निळकंठरावांचे वंशज. राजांनी पुरंदर घेतल्यानंतर ते घराणे राजांच्या पदरी होते. जवळ येऊन पिलाजीरावांनी मुजरा केला. राजे त्यांना जवळ घेऊन पाठीवर थोपटीत म्हणाले, पिलाजीराव, शरमायला नको. पहिल्या लढाईत हे असंच होतं. आम्ही अफजलवध केला, यश घेऊन गडावर आलो, तरी आमच्या अंगाचा कापरा गेला नव्हता. तानाजी, पुढं प्रसंग येऊ दे. बघा आमचे पिलाजी केवढी तडफ दाखवतात ते. ताज्या दमाची मुलं छाती भरवून घ्यायला लागते. राजे शृंगारपूरच्या सुरव्यांवर फार संतापले होते. ते तानाजीला म्हणाले, तानाजी, सुर्वे कुठं आहेत? काही खबर? राजे, तो शृंगारपूरलाच गेला. फौज घेऊन तिथंच आहे. बेत काय? राजाने विचारले. बेत? तानाजी त्वेषाने म्हणाला, राजे, हुकूम नव्हता म्हणून गप्प बसलो, नाहीतर एक डाव मला शृंगारपूर बघायचं होतं. ते नंतरही बघायला मिळेल. तानाजी, हे सुर्वे सावंत आपली माणसं. चुकली तरी सुधारतात का ते पाहायला हवं. त्यांना संधी मिळायला हवी. मग ती दिलीसच की. पन्हाळ्याला हे दोघं बी तलवार घेऊन उठले. ते मनात ठेवलं नाही सा. उलट त्यासनी छावणीवर नजर ठेवायला सांगितला सा. चांगलं पांग फेडलं त्यानं. सबुरीनं घे तानाजी. जे जसवंतरावांचं झालं ते सुर्व्यांचं करायला अवघड जायचं नाही. पण अजून संधी देऊ. राजांनी आपला वकील सुर्व्यांकडे पाठवला. राजांचा निरोप होता. सूर्यराव, कारण नसता तुम्ही विश्वासघाताने आमच्या छावणीवर हल्ला केला. याचे आम्हाला दुःख आहे. हे वर्तन अक्षम्य आहे. असे असूनही आम्ही ते मनावर घेत नाही. आमच्याशी बेईमानी करणाऱ्या जसवंतरावाला तुम्ही आश्रय दिला आहे. त्या जशवंतरावाचा मुलूक काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आहोत. आमचा निरोप पोहोचताच तुम्ही आम्हास पालीस येऊन मिळावं. आमच्या मनात काही राहणार नाही. राजांनी उदार मनाने हा निरोप पाठवला. सूर्यरावाने वकिलाला तुम्ही पुढं जा, आम्ही मागोमाग येतो म्हणून निरोप पाठवला. राजांनी आपले सर्व सैन्य पालीकडे वळवले. पालीचा जसवंतराव तर केव्हाच सूर्यराव सुर्व्याच्या आश्रयाला गेला होता. पाली काबीज झाली. तिथला चित्रदुर्ग ताब्यात घेऊन राजांनी त्याला मंडनगड हे नाव दिले. नव्या नेमलेल्या गडकऱ्याला त्याची तटबंदी करून घ्यायला सांगून राजे पुढे निघाले. पालीचा मुलूक ताब्यात घेतला तरी सूर्यराव आला नाही. राजांचा सारा संयम सुटला. ते म्हणाले, सुर्व्यांची ही घमेंड. तानाजी म्हणाला, तेच खरं. यांना माणसासारखं वागवून चालत नाही. त्यांना गुरांसारखंच वागवलं पाहिजे. तीच त्यांची लायकी आहे.
आणि जसवंतरावांचं काय? तानाजीने विचारलं. राजे हसले. म्हणाले, जसवंतराव सुरव्यांच्याच ठिकाणा राहणार नाही तर त्यांच्या आश्रयाला गेलेले जसवंतराव काय सुटतात? तानाजी, पुराणात एक कथा आहे. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. जनमेजय राजांना सर्पयज्ञ केला, सारे होमात आले, पण तक्षक तो इंद्रामागे दडला. जनमेजयाला जेव्हा ते कळलं तेव्हा त्यांना आज्ञा केली, इंद्रासह तक्षकाला बोलवा. पालवणकर आणि त्यांचे इंद्र सुर्वे दोघांचीही गत आता तीच होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस. कोकण भाग पुष्कळ उकाडा होता. राजे पालखीतून जात होते. फौज प्रभावळीकडे चाल करीत होती. राजे प्रभावळीजवळ पोहोचले तरी कुठे प्रतिकार झाला नाही. राजे पालीकडे गेले. हे कळताच सुर्वे बेसावत झाले. त्यांनी गोळा केलेली फौज सोडून दिली आणि त्यानंतर शिवाजी येतो ही बातमी सुर्व्यांना मिळाली. जसवंतरावांचे आणि सूर्यरावांचे बळ सरले. बातमी येताच आपली चीजवस्तू, घरची माणसे घेऊन दोघे शृंगारपूर सोडून जीव घेऊन पळून गेले. राजांना ही बातमी समजली. ते उद्गारले, भ्याड, नामर्द. राजांनी शृंगारपुरात प्रवेश केला. त्या ओसाड गावातून राजे सुर्व्यांच्या वाड्यात गेले. वाड्याचा फौजेने कब्जा घेतला आणि राजे वाड्यात शिरले. समोर सुर्व्यांचे उच्चासन मसनद होती, पण तिचा मालक केव्हाच पळून गेला होता. राजांनी त्वेषाने ती गादी लाथेने उडवली. राजे म्हणाले, आता सुर्व्यांना परत या गादीची जरुरी पडणार नाही. राजांनी शृंगारपूर आणि प्रभावळ ही सुर्व्यांची दोन्ही ठाणी काबीज केली. प्रभावळीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून राजे राजगडाच्या वाटेला लागले.